जीवन जगत आहोत म्हणून त्याची प्रतिमा साहेबांना भेट द्यावी अशी मी उषालीताई यांना विनंती करते। यांचंही स्वागत विद्यालयाचे मुख्याध्यापक सन्माननीय बनसोडे सर यांनी करावे अशी मी त्यांना विनंती करते। यानंतर वार्षिक स्नेह संमेलन व पारितोषिक वितरणाचे अध्यक्ष माननीय श्री मंगेश अशोक शिंगटे माजी विद्यार्थी खडकी यांचंही स्वागत विद्यालयाचे मुख्याध्यापक सन्माननीय श्री बनसोडे सर यांनी शाल आणि वटवृक्ष देऊन करावे अशी मी त्यांना विनंती करते। रॉकेट लॅब गो। यशवंत शिक्षण संस्थेच्या उपाध्यक्षा व महाराष्ट्र हाऊसिंग फायनान्स फेडरेशनच्या संचालिका श्रीमती उषालीताई चव्हाण यांचंही स्वागत मुख्याध्यापक सन्माननीय बनसोडे सर यांनी करावं अशी मी त्यांना विनंती करते। स्काउट लॅब गो। यशवंत शिक्षण संस्थेचे आजीव सभासद सन्माननीय श्री अनिल बागडसाहेब यांचं स्वागत आजच्या कार्यक्रमाचे कार्याध्यक्ष सन्माननीय श्री सोनावणे सर यांनी करावं अशी मी त्यांना विनंती करते। सत्कार करायचा आहे होय कुणाचा? यशवंत शिक्षण संस्थेचे आजीव सभासद सन्माननीय श्री अनिल बागडसाहेब यांचं स्वागत कार्याध्यक्ष सन्माननीय श्री सोनावणे सर यांनी करावं अशी मी त्यांना विनंती करते। लगातार क्लॅपिंग गो। यानंतर उडतरे गावच्या प्रथम नागरिक सौ अश्विनी पवारताई यांचंही स्वागत कार्याध्यक्ष श्री सोनावणे सर यांनी करावं अशी मी त्यांना विनंती करते।
यानंतर उडतरे गावचे उपसरपंच सन्माननीय श्री चंद्रकांत बाबर यांचंही स्वागत सोनावणे सर यांनी करावं अशी मी त्यांना विनंती करते. यानंतर जिल्हा सहकार बोर्डाचे माजी अध्यक्ष शाळा समितीचे सभासद सन्माननीय श्री कांतीलाल तात्या पवार यांचंही स्वागत विद्यालयाचे मुख्याध्यापक सन्माननीय बनसोडे सर यांनी करावं अशी मी त्यांना विनंती करते. शाळा समितीचे सन्माननीय विजय जगताप साहेब यांचंही स्वागत विद्यालयाचे मुख्याध्यापक श्री बनसोडे सर यांनी करावं अशी मी त्यांना विनंती करते. 1 2 3 4. त्यानंतर रमेश आबा मोहिते शाळा समिती सभासद यांचंही स्वागत सोनावणे सर यांनी करावं अशी मी त्यांना विनंती करते. यशवंत शिक्षण संस्थेचे निरीक्षक सन्माननीय श्री HK पवार सर यांचं स्वागत सोनावणे सर यांनी करावं अशी मी त्यांना विनंती करते. आवाज येऊ द्या टाळ्यांचा. ज्येष्ठ पत्रकार श्री दत्ता मर्डेकर साहेब यांचं स्वागत बनसोडे सर यांनी करावं अशी मी त्यांना विनंती करते. दगडे सर स्वागत करा. दगडे सरांना विनंती करते की त्यांनी दत्ता मर्डेकर यांचं स्वागत करावं. सन्माननीय मोहन बापू पवार माजी उपसरपंच यांचंही स्वागत दगडे सर यांनी करावं अशी मी त्यांना विनंती करते. त्यानंतर संतोष बाबर यांचं स्वागत दगडे सर यांनी करावं अशी मी त्यांना विनंती करते. तल जोशी विद्यालयाचे मुख्याध्यापक कांबळे सर यांचंही स्वागत दगडे सर यांनी करावे अशी मी त्यांना विनंती करते. त्याचबरोबर इतर सर्व उपस्थित यांचंही स्वागत. यशवंत जगताप नेहमी आपल्याला वेगवेगळ्या कामासाठी मदत करत असतात, सामाजिक कार्यकर्ते आहेत ते, त्यांचंही स्वागत दगडे सर यांनी करावं विनंती करते. विशाल बाबर काळेश्वरी दुटेरीचे संचालक त्यांचंही स्वागत दगडे सर यांनी करावं अशी मी त्यांना विनंती करते. कांबळे सर यांचंही स्वागत सन्माननीय दगडे सर यांनी करावं अशी मी त्यांना विनंती करते. मोकाळ सर यांचं स्वागत बनसोडे सर यांनी करावं अशी मी त्यांना विनंती करते. सन्माननीय मोकाळ सर यांचं स्वागत बनसोडे सर यांनी करावे अशी मी त्यांना विनंती करते. विद्यालयाचे माजी मुख्याध्यापक श्री बाबर सर यांचं स्वागत दगडे सर यांनी करावं अशी मी त्यांना विनंती करते. उपस्थित सर्व मान्यवरांचं स्वागत, माता पालकांचं सर्व स्वागत आणि यानंतर ज्येष्ठ शिक्षक मोकाळ सर या ठिकाणी उपस्थित आहे त्यांचंही स्वागत. अकबर मोकाळ सर उपस्थित आहे त्यांचंही स्वागत. बाबू वाघ यांचं स्वागत सन्माननीय श्री सयाजी शिंदे साहेब यांनी करावं अशी मी त्यांना विनंती करते. यशवंत परिवारातील सर्व शिक्षकांचे स्वागत दगडे सर, सुतार सर, बाबर मॅडम, शिंदे मॅडम यांनी करावं अशी मी सर्वांना विनंती करते. विद्यालयाच्या विकासामध्ये मोलाचे सहकार्य असणाऱ्या यांनी करावं अशी मी त्यांना विनंती करते. विज्ञान विश्व
विश्वामध्ये सर्व घडामोडी, औषधी वनस्पती, विविध लागलेले शोध, आत्तापर्यंतचे नोबेल पारितोषिक विजेते शास्त्रज्ञ या सर्व माहितींचं संकलन विद्यार्थ्यांनी अत्यंत उत्साहपूर्वक आणि छानपणे मांडणी केलेली आहे. तर याचं प्रकाशन या मान्यवरांच्या हस्ते आता संपन्न झालेलं आहे. त्या सर्वांचे मी परत एकदा मनापासून धन्यवाद मानते. यानंतर गतसालात शालेय सहशालेय क्रीडा स्पर्धा 10वी निकाल उल्लेखनीय यश प्राप्त केलेल्या विद्यार्थ्यांना पारितोषिक देऊन आपण गौरवण्यात येत असतं आणि त्यासाठी यानंतरचा पुढचा कार्यक्रम आहे पारितोषिक वितरण. यासाठी मी पुढील सूत्र सुतार सर यांच्याकडे सोपवते. पारितोषिक वितरण. सर्वांना नमस्कार. यशवंत शिक्षण संस्था विभाग सुरूरचे बाळासाहेब पवार हायस्कूलच्या प्रांगणात सर्व मान्यवरांचे शब्दसुमनाने स्वागत करतो. आपल्या पंचक्रोशीतील अनेक दानशूर व्यक्तींनी विद्यालयात ठेव ठेवलेले आहे. त्या ठेवींच्या व्याजातून प्रतिवर्षी विद्यालयातील गुणवंत प्रज्ञावंत विद्यार्थ्यांना पारितोषिके प्रदान केली जातात. त्यातून आमच्या विद्यार्थ्यांचा सन्मान केला जातो, त्यांना प्रोत्साहन दिले जाते. यासाठी पंचक्रोशीतील सर्व ठेवीदारांचे विद्यालयाच्या वतीने मनपूर्वक आभार मानतो आणि आजच्या कौतुक सोहळ्यास सुरुवात करतो. प्रथम आजच्या कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी तर गेलेले आहेत. मान्यवरांच्या हस्ते आपण पुढचा कार्यक्रम सुरू करूयात. मी तात्यांना अशी विनंती करतो की आपल्या शुभ हस्ते पुढील पारितोषिक प्रदान करावीत. पवार अनघा महादेव, इयत्ता 10वी, यशस्वी बोर्ड परिषद प्रथम, मराठीत प्रथम. वाघ सायली संजय, इयत्ता 10वी, सन 2023, यशस्वी बोर्ड परिषद द्वितीय. जगताप वेदांत विजय, इयत्ता 10वी, इयत्ता 9वी प्रथम, मराठी, हिंदी, इंग्रजी, गणित, विज्ञान, समाजशास्त्र प्रथम. बाबर श्रावणी संतोष, इयत्ता 10वी, इयत्ता 9वी द्वितीय, मुलीत प्रथम, हिंदी, गणित, शारीरिक शिक्षण प्रथम. बोराडे समृद्धी आबासो, इयत्ता 10वी, इयत्ता 9वी द्वितीय, मुलीत द्वितीय. बाबर श्रावणी संतोष, धन्यवाद तात्या. पुढील पारितोषिक प्रदान करण्यासाठी मी जगताप साहेबांना विनंती करतो, त्यांनी आपल्या शुभ हस्ते पारितोषिक वितरण करावे. बाबर मुग्धा विशाल, इयत्ता 7वी, इयत्ता 6वी द्वितीय, मुली द्वितीय, लहान गट हस्ताक्षर स्पर्धा द्वितीय, निबंध स्पर्धा द्वितीय. मोहिते राजवर्धन विकास, इयत्ता 7वी, इयत्ता 6वी द्वितीय. शिर्के निषाद ज्ञानेश्वर, इयत्ता 8वी, इयत्ता 7वी प्रथम, हिंदी, इंग्रजी, विज्ञान, कला, कार्यानुभव विषयात प्रथम, इयत्ता 8वी, निबंध स्पर्धा तृतीय. हा 12 नंबर. बाबर शिवराज प्रकाश, इयत्ता 8वी, इयत्ता 7वी द्वितीय, मराठी, हिंदी, इंग्रजी, गणित, समाजशास्त्र, विज्ञान विषयात प्रथम. शिंदे भावार्थ राहुल, इयत्ता 8वी, इयत्ता 7वी तृतीय. धन्यवाद साहेब. मी पुढील पारितोषिके आमचे संस्थेचे संचालक श्री वृषलेताई चव्हाण यांना विनंती करतो की आपल्या शुभ हस्ते प्रदान करावीत. बाबर अंजली विकास, इयत्ता 8वी, सर्वप्रथम मराठी विज्ञान प्रथम, मुली प्रथम.
पवार अंकिता विठ्ठल इयत्ता 9वी इयत्ता 8वी द्वितीय समाजशास्त्र प्रथम. मोहिते अमोल राजेंद्र इयत्ता 9वी इयत्ता 8वी तृतीय. खरात साईराज इयत्ता 9वी इयत्ता 8वी तृतीय. भैया गायकवाड रिया रणजित इयत्ता 9वी इयत्ता 8वी ब प्रथम मुलीत प्रथम मराठी हिंदी समाजशास्त्र प्रथम गणेश उत्सव रांगोळी स्पर्धा द्वितीय. धन्यवाद मॅडम. मी पुढील पारितोषिके वितरण करण्यासाठी आपल्या संस्थेचे निरीक्षक श्री पवार सर यांना विनंती करतो की पुढील पारितोषिके आपल्या शुभ हस्ते वितरित करावीत. बाबर तन्वी विकास इयत्ता 9वी इयत्ता 8वी ब द्वितीय मुली द्वितीय. पटपट करा. सोनवणे आयुष प्रवीण इयत्ता 9वी इयत्ता 8वी तृतीय कला प्रथम गणेशोत्सव चित्रकला द्वितीय. बोराडे सोहम इयत्ता 9वी इयत्ता 8वी ब तृतीय. कुमारी लांडगे दिव्या ज्ञानेश्वर इयत्ता 9वी इयत्ता 8वी क प्रथम मुलीत प्रथम मराठी गणित प्रथम. वाघ प्रणाली प्रशांत इयत्ता 9वी इयत्ता 8वी क द्वितीय मुली द्वितीय. धन्यवाद साहेब. मी पुढील पारितोषिक वितरित करण्यासाठी रमेश मोहिते सरांना विनंती करतो की आपल्या सुव्यवस्थे पुढील पारितोषिक वितरित करावे. कांबळे सुरेश बापू इयत्ता 9वी इयत्ता 8वी क तृतीय मागासवर्गीय विद्यार्थी तृतीय समाजशास्त्र प्रथम. मंडलकर शरयू दत्तात्रय इयत्ता 10वी इयत्ता 9वी ब प्रथम मुलीत प्रथम मागासवर्गीय विद्यार्थिनी प्रथम हिंदी समाजशास्त्र प्रथम. सिंगटे सार्थक प्रकाश इयत्ता 10वी इयत्ता 9वी ब द्वितीय. बोला की कमीत कमी टाळ्या तरी वाजवा. सोनवणे यश प्रवीण इयत्ता 10वी इयत्ता 9वी ब तृतीय गणित प्रथम. पवार अनगा. धन्यवाद साहेब. वाईचे सभापती विक्रमसाहेब डोंगरे यांच्या हस्ते पुढील पारितोषिक वितरित करण्यात येत आहे. त्यांनी त्यांच्या हस्ते मुलांना पारितोषिक द्यावेत अशी मी त्यांना विनंती करतो. पवार यशराज सचिन इयत्ता 6वी इयत्ता 5वी मागासवर्गीय विद्यार्थ्यात प्रथम. भैया कदम समर्थ शिवराज इयत्ता 7वी इयत्ता 6वी मागासवर्गीय विद्यार्थ्यात प्रथम. जाधव पूर्वी सूर्यकांत इयत्ता 7वी इयत्ता 6वी मागासवर्गीय विद्यार्थिनीत प्रथम. जाधव रिया किशोर इयत्ता 7वी इयत्ता 6वी मागासवर्गीय विद्यार्थिनीत प्रथम. गडकरी प्रणित सदानंद इयत्ता 9वी इयत्ता 8वी मागासवर्गीय प्रथम. काळे राजश्री संतोष इयत्ता 10वी इयत्ता 9वी मागासवर्गीय विद्यार्थिनीत प्रथम. धन्यवाद साहेब. मी सरपंचांना विनंती करतो की आपल्या सुव्यवस्थे पुढील पारितोषिके वितरित करावीत.
क्लास 2 जगताप कार्तिकी विकास इयत्ता 8वी इयत्ता 7वी गणेशोत्सव चित्रकला स्पर्धा द्वितीय आराध्य संतोष बोराटे इयत्ता 8वी इयत्ता 6वी गणेशोत्सव चित्रकला स्पर्धा तृतीय समीक्षा महेंद्र बोराटे इयत्ता 7वी लहान गट गणेशोत्सव रांगोळी स्पर्धा प्रथम बाबर आरोही राजेंद्र इयत्ता 5वी लहान गट गणेशोत्सव रांगोळी स्पर्धा द्वितीय धन्यवाद मॅडम. मी कार्यक्रमाचे अध्यक्ष सौ रुपाली पवार मॅडम यांना विनंती करतो की आपल्या सुभाषे पुढील पारितोषिके वितरित करावीत. पवार वेदिका नागेश इयत्ता 5वी लहान गट गणेशोत्सव रांगोळी स्पर्धा तृतीय बाबर माधवी शरद इयत्ता 10वी मोठा गट गणेशोत्सव रांगोळी स्पर्धा प्रथम कदम ईश्वरी त्यांची इयत्ता 8वी मोठा गट गणेशोत्सव रांगोळी स्पर्धा तृतीय धन्यवाद मॅडम. कार्यक्रमाचे अध्यक्ष शिंगटे साहेबांना मी विनंती करतो की आपल्या शुभास्ते पुढील पारितोषिके वितरित करावीत. मित्र सई सागर इयत्ता 6वी लहान गट हस्ताक्षर स्पर्धा प्रथम पवार सोळा रमेश इयत्ता 5वी लहान गट हस्ताक्षर स्पर्धा तृतीय निबंध स्पर्धा द्वितीय बोराडे सौरभ गंगाधर इयत्ता 7वी लहान गट निबंध स्पर्धा तृतीय पवार गौरी संतोष इयत्ता 9वी मोठा गट निबंध स्पर्धा प्रथम. धन्यवाद साहेब. मी पुढील पारितोषिक वितरित करण्यासाठी शाळेचे मुख्याध्यापक श्री बनसोडे सर यांना विनंती करतो की आपण आपल्या शुभास्ते पुढील पारितोषिक वितरित करावीत. सोनवणे साहेब पुढील पारितोषिके वितरित करण्यासाठी मी कार्यक्रमाचे कार्याध्यक्ष श्री सोनवणे सर यांना विनंती करतो की पुढील पारितोषिक आपल्या शुभास्ते वितरित करावीत. शिंगटे अमृता सदाशिव इयत्ता 10वी मोठा गट द्वितीय कदम अंजली अंकुश राज्यस्तरीय जुदो कदम अंजली अंकुश क्लास 2 निगम सिद्धी अमोल राज्यस्तरीय सोनवणे हर्षद अमोल धन्यवाद सर. पुढील पारितोषिक वितरित करण्यासाठी मी शाळेचे मुख्याध्यापक बनसोडे सर यांना विनंती करतो की पुढील पारितोषिके आपल्या शुभास्ते वितरित करावीत. कनिष्का गिरीश बाबर
SSC बोर्ड परीक्षेत इंग्रजी विषयात सर्वप्रथम रोख रक्कम 500 रुपये श्री जगताप प्रकाश सीताराम सर यांच्याकडून तिला देण्यात येत आहे. बोराडे समृद्धी आबासो इयत्ता 10वी इयत्ता 9वी आहे तृतीय मुली द्वितीय. धन्यवाद सर. पुढील सूत्र मी पुजारी मॅडमच्याकडे देत आहे. धन्यवाद सुतार सर. यानंतर अजून एक आपण या ठिकाणी सत्कार घेत आहोत. वाई पंचायत समितीचे सभापती सन्माननीय श्री विक्रांत डोगरे सर यांचं स्वागत आपल्या यशवंत शिक्षण संस्थेच्या उपाध्यक्षा सन्माननीय वृषालीताई चव्हाण यांनी करावं अशी मी त्यांना विनंती करते. सर इथे घ्या ना. सन्माननीय सुजित जाधव खरेदी विक्री संघाचे संचालक यांचं स्वागत सन्माननीय कांतीलाल तात्या यांनी करावं अशी मी त्यांना विनंती करते. रमेश मोदी सरांना मी विनंती करतो की त्यांचा सत्कार तुम्ही करावा. पवार ईश्वरी महादेव इयत्ता 6वी इयत्ता 5वी सर्वप्रथम मोलित प्रथम 5वी मराठी इंग्रजी समाजशास्त्र प्रथम. पनवेलकर दिव्याजे इयत्ता 6वी इयत्ता 5वी द्वितीय मराठी गणित प्रथम मोलित द्वितीय. पवार आराध्य जयवंत इयत्ता 6वी इयत्ता 5वी तृतीय हिंदीत प्रथम. कोयते राजलक्ष्मी जयवंत इयत्ता 7वी इयत्ता 6वी सर्वप्रथम मुलीत प्रथम मराठी हिंदी इंग्रजी विज्ञान समाजशास्त्र कला कार्यान्वित प्रथम. बाबर मुग्धा विशाल फोटो झाले. 1 मिनिट. हर्षद सोनवणे राज्यस्तरीय जुदो. बाबर मुग्धा विशाल इयत्ता 7वी इयत्ता 6वी द्वितीय मुली द्वितीय लहान गट हस्ताक्षर स्पर्धा तृतीय निबंध स्पर्धा द्वितीय. धन्यवाद सर. धन्यवाद सुतार सर. यानंतर पंचायत समितीचे सभापती सन्माननीय डोंगरे साहेब यांना विनंती करते की त्यांनी 2 मिनिटं मुलांना शुभेच्छा द्याव्यात. धन्यवाद. कर्तृत्व दातृत्व आणि नेतृत्व असणारी जर व्यक्ती असेल तर निश्चितच हे एक सन्मानाचं प्रतीक आहे असं मला वाटतं. यानंतर यशवंत शिक्षण संस्थेच्या
उपाध्यक्षा चव्हाणताई, तसेच आमचे मार्गदर्शक तात्या, या गावातील आमचे ज्येष्ठ नेते, या शाळेचे मुख्याध्यापक, खरं तर सर्वांची नाव घेण्यापेक्षा आदरणीय व्यासपीठ माझ्याबरोबर आवर्जून आलेले सुजित काका, नारायण नलवडे, सर्वप्रथमतः मला या ठिकाणी येण्यासाठी थोडा उशीर झाला, त्याबद्दल दिलगिरी व्यक्त करतो. तुमच्या या स्नेहसंमेलन कार्यक्रमाला मनापासून माझ्याकडून वाई पंचायत समितीकडून याकडून खूप खूप शुभेच्छा देतो. गेले 7 ते 7 वर्ष मी पंचायत समिती उपसभापती म्हणून ज्या वेळी हायस्कूल किंवा मराठी शाळेमध्ये जाण्याचा योग आला, त्या वेळेला तेथील विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्तपणे प्रतिसाद आणि शिक्षकांचा प्रतिसाद बघून अतिशय आनंद होतो. तात्या, आज आमच्या पश्चिम भागात असेल किंवा मांढरदेवच्या पठारावरती असेल, त्यासारख्या ठिकाणी बाल आनंद मेळावे सुद्धा अतिशय चांगल्या पद्धतीचे हे शिक्षक लोक घेतात. तसेच तुम्ही मैदानी खेळ घ्या किंवा सांघिक खेळ घ्या, एक स्पोर्ट्स पण मला अतिशय सांगायचा हेतू वाटतो की आमचे सोनावणे सर असतील, जवळजवळ 400 ते 500 विद्यार्थी कुस्ती या क्षेत्रातून, त्यामधील मुली देखील असतील, पण अतिशय चांगलं आणि नेटकं नेतृत्व आमचे सोनावणे सर कुस्तीचं सुद्धा आपल्या किसनवीर कारखान्यावरती करत असतात. मैदानी खेळ असतील, आमच्या घराच्या समोरच किसनवीर कॉलेज आहे, त्या कॉलेजवरच मैदानी खेळाचं सुद्धा नाव पुढे बऱ्याच वेळा मी पाहुणे म्हणून उपस्थित असतो. पण खेडेगावातील आमच्या आपोशीसारखं, बोरगावसारखं खेडेगावातील मुलं सुद्धा अतिशय चांगल्या पद्धतीनं खेळाचा प्रतिसाद करतात. सांगण्यात येते की सगळे शिक्षक अतिशय मनापासून विद्यार्थ्यांवरती संस्कार घडवतात आणि हे वार्षिक स्नेहसंमेलन म्हणजे त्यांच्या पाठीवरती कौतुकाची स्थाप टाकणं एवढंच निमित्त असतं. या निमित्तानं त्यांना एक ऊर्जा मिळते आणि इथून पुढे ते परत डबल ऊर्जेने प्रेरित होऊन अतिशय चांगल्या पद्धतीनं मग त्यामध्ये अभ्यास असो, कला असो किंवा स्पोर्ट्स पण असो, त्यामध्ये अग्रेसर राहतात. हे जे मी स्नेहसंमेलन म्हणजे हेच एक निमित्त समजतो घेण्याचं. आज अतिशय छोटे छोटे विद्यार्थी आपण बघतो की चांगल्या कलाकाराला लाजवतील, यापेक्षा अतिशय चांगल्या पद्धतीने नृत्य असतील, नाटक असतील, आणि स्वतः तुम्हाला मी पत्रिकेत वाचलं होतं, रांगोळी स्पर्धा, विज्ञान प्रदर्शन स्पर्धा, म्हणजे पूर्ण तयार सर्वच बाबतीत अतिशय छोटे छोटे विद्यार्थी चांगल्या स्तरीनं प्रगतशील आहेत. मला खात्री आहे की यातीलच एखादा चांगला कलाकार होईल, एखादा चांगला स्पोर्ट्समॅन म्हणजे कुस्ती क्षेत्रात एखादा महाराष्ट्र केसरी किंवा मॅरेथॉन याच्यामध्ये एखादा राज्यस्तरीय होईल, अशी मी या कार्यक्रमाच्या निमित्तानं अपेक्षा वागतो. मला या ठिकाणी प्रमुख पाहुणे म्हणून बोलवलं, मला सन्मानित केलं आणि मला बोलण्याचे 2 शब्द संधी दिली, त्याबद्दल. जेव्हा वडाच्या मसवात त्या वडाच्या झाडाखाली जेव्हा गाणं करायचं ठरलं, ते मुलं आली, ती मुलं इतकी चांगली, त्यांचा टाळ्या वाजून आपण हे करूया, अभिनंदन करूया की त्यांनी खूप, आणि सोनावणे सरांचं तुमच्या शाळेचं खूप अभिनंदन की तुम्ही त्या गाण्यामध्ये आला. आता 50, 100, 200 वर्ष त्या गाण्यात तुम्ही दिसणार आहात. तर त्या ज्या पद्धतीने तुमच्या शाळेनं सहकार्य केलं ते मला खूप आवडलं. मी झुलवामध्ये काम केलं तेव्हा मला अजून रुपाली मॅडमचं मला एवढं निर्मळ आणि चांगलं व्यक्तिमत्व आवडलं की मी झुलवामध्ये काम करत होतो आणि त्यावेळच्या प्रभाकर पंडित नावाचे व्हायोलिन वादक होते आणि त्यांच्या मिसेस दादरची कुठली तर हायस्कूल आहे त्याच्या त्या प्राचार्य होत्या आणि त्यांना माझं झुलवातलं काम, हिजऱ्याचं काम केलं होतं साठ नेसून, आणि मला ओळखायचंच नाही कोणी, सांगायचं ओरिजिनल हिजराच आहे हा, म्हणून आत लोक पाया पडायला यायचे. तर त्यांनी घरी मला यायला सांगितलं होतं की आमच्या घरी चहाला या. चहाला गेलो तर त्यांनी माझे पाय धरले. तर मी तेव्हा आयुष्यात ठरवलं की इतकं नम्र होता आलं पाहिजे आपल्याला, मला हे कधी कळणार, मी मोठं झाल्यानंतर असं नम्र व्हायला कधी शिकणार. तसं आज तुम्ही सुद्धा हे केलं ते मला त्यांची आठवण आली की आपण एवढं नम्र व्हायला शिकलं पाहिजे. आपण कोणीच मोठे नसतो, म्हणजे आईवडीलच मोठे असतात, आपले आईवडीलच खरे आपले विद्यापीठ असतात आणि नंतर आपल्या शाळा होतात. तर आता हे झालं. मला महत्त्वाचं हे बोलायचं की मी यांच्याशी बोललो, मॅडमशी, सोनावणे सरांशी बोललो की या शाळेतल्या प्रत्येक विद्यार्थ्यांना स्वतः एक बी निवडायचं, तुमच्या आवडीचं बी, एक निबंध लिहायला सांगा की माझ्या आवडीचं बी, आणि दुसरा निबंध असेल माझ्या आवडीचं झाड, आणि तिसरा विषय द्या म्हणून झाडाला देव म्हटलं पाहिजे.
चौथा विषय द्या म्हणून झाडाला धर्म म्हणलं पाहिजे. पाचवा विषय द्या म्हणून झाडाला जात मानलं पाहिजे. आणि आपल्या देशात फक्त भारतीय एवढी जात असती तर किती बरं झालं असतं ना. तर ह्या सगळ्या जाती असल्यामुळं आपल्याकडे खूप करतं. मुलांच्या मनातही रुजू आहे असं करा की माझं आवडतं बी, माझं आवडतं झाड, म्हणून झाडाला देव म्हटलं पाहिजे, म्हणून झाडाला धर्म म्हटलं पाहिजे, म्हणून झाडाला जात म्हटलं पाहिजे. समजते, त्यामुळे मला तुम्हाला सांगायचा अधिकार आहे असं मानून मी हे सांगतोय. पुढच्या वेळेला ह्या गोष्टी करू नका. आवाजाचं पण सांभाळा. तर प्रत्येक विद्यार्थ्यांना स्वतःच्या आवडीचे बी निवडायचं. सगळ्या शिक्षकांना, सगळ्या तुमचे किती युनिट आहेत त्या सगळ्या युनिटच्या प्रमुखांना आणि सगळ्यांना मी हात जोडून विनंती करतोय की तुम्ही प्रत्येक विद्यार्थ्यांना स्वतःच्या आवडीचं बी गोळा करायला हवा. त्यानंतर आम्ही तुम्हाला सह्याद्री देवराची एक पिशवी देतो. ती सोनाळे सर आमच्याकडे येऊन घेऊन जावा. किती 13,000 विद्यार्थी का? 3,000 3,000च्या आसपास आहे. मी दरवर्षी तुम्हाला 3,000 पिशव्या पाठवायचं वचन माझं. दरवर्षी ती झाडं घ्यायला यायचं वचन माझं. तुम्हाला प्रत्येक युनिटला एक वेगळं म्हणजे 10 वेली, परत त्याच्यावरती आपण परत बोलू, पण 10 फळांची झाडं, 10 फुलांची झाडं, 10 आयुर्वेदिक झाडं, 10 संकटग्रस्त दुर्मिळ असलेल्या बिया कशा गोळा करायच्या, वेलींची कशी गोळा करायच्या, वेलींच्या बिया आणि रोपं कशी तयार करायची, झुडपांची रोपं कशी तयार करायची. तर ह्या सगळ्या गोष्टीचं तुम्ही एक दिवशी वर्कशॉप करायला मी माणूस इथं पाठवतो. आमच्यातले तज्ज्ञ सुहास वांगणकर त्यांना मी पाठवी. त्याच्यावरून तुम्ही ठरवा आणि मुलांना तसं शिक्षण द्या की प्रत्येकानं फक्त दरवर्षी एक बी आणि एक रोप तयार करायचं आणि ते वाढवायचं आणि त्याची नोंद करायची की माझं बी आलं, 10व्या दिवसांनी त्याला कोंब आला, 15 दिवसांनी त्याला पान आलं, 16व्या दिवशी 2 पानं आली, मग एवढं वाढलं आणि एवढी वाढ झाली. एवढी त्यांनी नोंद ठेवली आणि ते दाखवलं तुम्हाला. तर मला वाटतं एवढं जर बस होईल आणि हे त्याच्या मनात जे झाड लागेल ही अतिशय मोठी गोष्ट असेल. हा विषय संपला, बरोबर आहे? कन्फर्म आहे ना सगळ्यांना? जाहीर आहे बघा, मॅडमनी हो म्हणालंय, मी हो हो म्हणताय का तुम्ही? आणि पालकांना तुम्ही सांगायचं की घरातल्या मुलांना तुम्ही तसं सहकार्य करा, त्याला काय हवं नको या संदर्भातली माहिती तुम्ही द्या. दुसरी गोष्ट, आता ज्या मुलांनी डान्स केला आणि गाणी बसवली त्या मुलांच्यासाठी सगळ्यांनी त्या टाळ्या वाजवा. खूप सुंदर डान्स केला, खूप चांगलं गाणं बसवलं आणि मला ऐकून खूप आनंद झाला की नॅशनल लेवलपर्यंत तुमचे सगळे विद्यार्थी पोहोचतात. कराटेमध्ये असतील, खेळामध्ये असेल, ॲथलेटिक्समध्ये असतील, याचा मला खूप अभिमान वाटतो. आणि या पुढच्या भाषणामध्ये मला तुम्ही कॉन्फिडन्स दिला आहे. शाळेतले विद्यार्थ्यांना खोटं बोलायला शिकू नका. मी पुढच्या प्रत्येक भाषणात सांगेन की वडाच्या मसवेच्या ही शाळेनं मला दरवर्षी 2,500 ते 3,000 प्रत्येक विद्यार्थ्याचे रोप देणार आहेत. आणि हा मी सगळीकडे सांगू का? म्हणजे हे खोटं तर नाही ना? नाही, खोटं नाही ना? हां, तर हे मी सांगेन. आणि मग 3,500 मधली किमान 50 प्रकारच्या तरी झाडांची योजना होईल असं वाटतंय. की 100 फळांची असतील, 100 फुलांची असतील किंवा एवढी नाही मिळाली तर 50 फुलांची, 15 फुलांची एवढी तरी मागणी होईल. मला वाटतं हा अतिशय आज मला अतिशय आवडलेला हा प्रोग्राम आहे. तर एवढं अजून मग काय सांगायचं आहे, बोलायचं? तर अजून मी काय सांगायचं राहिलं असं वाटतंय का तुम्हाला? आज शरद पवार साहेब इथे येणार आहेत आणि जागतिक मराठी साहित्य संमेलन आहे. त्या संमेलनात उद्या सकाळी माझी पण मुलाखत आहे आणि त्याच्यासाठी मला क्लिप बनवायची आहे आणि मला पुण्यावरनं काही माणसं भेटायला आले, रस्त्यावरती थांबले, त्यामुळे मी आपली रजा घेतो. भाग्यवंत हे ब्रीद असलेल्या यशवंत शिक्षण संस्थेची 12 जून 1960ला मुहूर्तमेढ रोवली गेली. आता ही संस्था अमृत महोत्सवी वर्षाकडे वाटचाल करत आहे. यशवंत शिक्षण संस्था संचलित बाळासाहेब पवार हायस्कूलच्या भव्य प्रांगणामध्ये आज संपन्न होत असलेल्या कौतुक सोहळ्याच्या निमित्ताने या ठिकाणी आपण सर्वजण उपस्थित आहात. व्यासपीठावर विराजमान आजच्या कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी प्रसिद्ध सिने अभिनेते सन्माननीय सयाजी शिंदे साहेब, आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष आणि माजी विद्यार्थी सौ रुपाली पवार आणि मनोज शिंगटे, त्यानंतर यशवंत शिक्षण संस्थेच्या उपाध्यक्षा श्रीमती वृषालीताई चव्हाण वहिनीसाहेब, गावातील सर्व प्रतिष्ठित शाळा समितीचे सर्व संचालक, त्यामध्ये कांतीलाल तात्या, यशवंत शिक्षण संस्थेचे सदस्य अनिल भाऊ, शाळा समितीचे सदस्य रमेश आबा,
आणि व्यासपीठावरील सर्व मान्यवर तसेच या विद्यालयावर प्रेम करणारे पंचक्रोशीतील सर्व पालक, सर्व ग्रामस्थ, आपण सर्वजण या कार्यक्रमासाठी उपस्थित आहात. सर्वप्रथम मी आपल्या सर्वांचं मनपूर्वक असं स्वागत करतो. ध्येय गाठण्यासाठी हवा असतो तो आत्मविश्वास, त्यासाठी जीवनात काहीतरी असतो ध्यास, परंतु सतत संयमी राहावे लागते संघर्षास, वळण देणे आयुष्यात ठेवावा लागतो वास्तवावर विश्वास, आणि यश मिळत जाते अखंड प्रयत्नात. अशा देहाने प्रेरित माझे विद्यालय, माझे सर्व शिक्षक, शिक्षकेतर सहकारी हे या विद्यालयामध्ये ज्ञानदानाचं अविरत असं कार्य करीत आहेत. आणि त्यामुळंच आज हे विद्यालय एक प्रतिभासंपन्न गुणवंत विद्यालय म्हणून या पंचक्रोशीत नावाजलेलं आहे. याचा खरं तर आम्हा सर्वांना अभिमान आहे. 1950-60च्या दशकामध्ये सुरूर या ठिकाणी शिवाजी शिक्षण संस्था कराड यांचं एक हायस्कूल सुरू केलं, परंतु 1954 साली इयत्ता 10वी आणि 11वीचे वर्ग बंद झाले. त्यामुळं या पंचक्रोशीतील शिक्षणाची कवाडं थोडक्यात बंद झाली. हा विचार करूनच त्यावेळी आबासाहेब वीर, कैलासवासी विठ्ठलराव जगताप, भाऊराव चव्हाण नाना, त्यानंतर साहेबराव बाबर, किसनराव साबळे पाटील आणि त्यांच्या इतर सहकार्यांनी स्वर्गीय बाळकृष्ण नारायण चिटणीस सरांच्या सहकार्याने यशवंत शिक्षण संस्था सुरूरची स्थापना केली. तो दिवस होता 12 जून 1960. स्वर्गीय चिटणीस सरांच्या शिस्तप्रिय प्रशासनाने आणि सामाजिक बांधिलकीने आपल्या उत्कृष्ट कार्यक्षमतेने गरजेनुसार वाई, गुळुंग, केंजल, उडतरे, शिवतर येथे संस्थेच्या शाळा सुरू केल्या. सुरुवातीच्या काळात इमारत, फर्निचर इत्यादी भौतिक सुविधांचा अभाव असतानाही शाळांची शैक्षणिक गुणवत्ता वाढत गेली आणि आज विविध शाखांमध्ये बहुजन समाजातील जवळजवळ 3000 विद्यार्थी आपली ज्ञानतृष्णा भागवित आहेत. आपले हे विद्यालय पूर्वी गावामध्ये विविध मंदिरात सामाजिक जाणीव असलेल्या शिक्षणप्रेमी नागरिकांच्या वाड्यात असे विखुरलेले होते. याच गावचे सुपुत्र दानशूर स्वर्गीय शामराव पवार आप्पा यांनी आपले ज्येष्ठ चिरंजीव बाळासाहेब यांच्या स्मरणार्थ संस्थेला आपली पिकाऊ जमीन दिली आणि विखुरलेली ही शाळा एकत्र आली. पूर्वाश्रमीचे सचिव बाबा चिटणीस आणि कैलासवासी ॲडव्होकेट अरविंद चव्हाण तात्या यांच्या प्रयत्नातून, नातू फाउंडेशन यांच्या सहकार्यातून, पूर्वीच्या सेवानिवृत्त शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी यांच्या कष्टातून, त्यांच्या अथक परिश्रमातून या विद्यालयाची एक तुंगदार इमारत या ठिकाणी उभी राहिली आणि मृताने पंचक्रोशीतील सर्जापूर, कळंबे, विरमाडे, खडकी येथील विद्यार्थ्यांना शिक्षणाची सोय झाली. गेली अनेक वर्षे या विद्यालयाची सर्वोच्च गुणवत्ता या ठिकाणी दिसून येते, कारण या ठिकाणी यशवंत परिवारातील सर्व शिक्षक ज्ञानदानाचं कार्य करीत आहेत. या विद्यालयाने समाजाला प्रत्येक यश डॉक्टर, इंजिनियर, समाजसेवक, उच्च पदस्थ अधिकारी, भारताचे संरक्षण करणारे निडर सैनिक, प्रगतीशील शेतकरी हे विद्यालयाने दिलेले आहेत. आजही तेवढ्याच तन्मयतेनं हे विद्यालय कार्य करीत आहे. शाळा माऊलीच्या प्रांगणात उद्याची सक्षम पिढी घडवण्याचं कार्य इथले माझे सर्व शिक्षक सहकारी तेवढ्याच तन्मयतेनं करीत आहेत. याचा निश्चितच आम्हाला अभिमान आहे. विद्यार्थ्याचा बौद्धिक, शारीरिक, भावनिक अर्थातच सर्वांगीण विकास व्हावा, त्याला समाजात प्रतिष्ठा मिळायला हवी, तो विनयशील बनायला हवा, तो भाग्यवंत असायला हवा, या उद्देशाने आम्ही सर्वजण अखंडपणे आपली सेवा बजावतोय. त्यासाठी संस्थेचे विद्यमान सचिव सन्माननीय महेंद्रजी चव्हाण काकासाहेब, त्यांचे सर्व सहकारी, संस्थेचे अध्यक्ष, उपाध्यक्ष, सर्व संचालक मंडळ कटिबद्ध असून विविध सहकाऱ्यांच्या, ग्रामस्थांच्या, पालकांच्या सहकार्यातून शाळा माऊलीची प्रशस्त अशी इमारतीचं बांधकाम या ठिकाणी सुरू आहे. त्यासाठी आपल्या सर्वांच्या आर्थिक सहकार्याची आवश्यकता आहे. आज या प्रांगणामध्ये संपन्न होत असलेल्या माझ्या चिमुकल्यांच्या कौतुक सोहळ्याच्या निमित्ताने आपण सर्वांनी आपले शुभाशीर्वाद द्यावे एवढी अपेक्षा व्यक्त करतो. शेवटी माझ्या शाळेच्या माऊलीचा जो आढावा आहे, ज्या शाळेमध्ये विविध उपक्रम राबवले जातात, गुणवत्ता, शैक्षणिक, सामाजिक, याचा आढावा या कार्यक्रमाचे कार्याध्यक्ष श्री प्रकाश सोनवणे सर घेतीलच. त्यामध्ये मी आपला वेळ घेऊ इच्छित नाही. शेवटी एकच सांगेल की या विद्यालयामध्ये आतापर्यंत जी गुणवत्ता आहे ती भविष्यातही आम्ही उत्कर्षाच्या दिशेने याहीपेक्षा दमदार असं, आश्वासक, विचारधारा सदैव जागृत ठेवू, यात शंका नाही. या विद्यालयाचा नावलौकिक विकास उत्तरोत्तर प्रतिपदेच्या चंद्रकलेप्रमाणे बोलत राहावा यासाठी
जास्त काही बोलणार नाही, कारण मी म्हणलं तसं सगळे जाम कंटाळले. फक्त आता शिंदे सरांनी जो आपल्याला उपक्रम दिलाय तो सगळ्या शिक्षकांना सांगते की सिरियसली घेऊन, कारण त्यांनी या पंचक्रोशीत फक्त आपल्या संस्थेवर विश्वास दाखवलाय, तर तो विश्वास आपण सार्थ करूयात आणि त्यांनी जी आपल्याला विनंती केली आहे त्याच्यावर सिरियसली काम करूयात. याबद्दल आपण नंतर सविस्तर बोलू, पण आता व्यासपीठ आहे तर मी सगळ्यांना कळकळीची विनंती करते की तो जो प्रस्ताव आपल्यासमोर शिंदे सरांनी मांडलाय त्याच्याबद्दल बारकाईने विचार करूया. आता पालकांसाठी एकच विनंती की आम्ही मगाशीच म्हणत होतो की फक्त टाळ्या आम्हीच वाजवतोय, आमचं बाळ स्टेजवर आलं तरच टाळ्या वाजवणार, नाही तर आम्ही कशाला टाळ्या वाजवू, कंटाळा आला. पण हे संस्कार मुलांपर्यंत जातात. मी नेहमी 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 सांगते, ज्यांनी ज्यांनी मला बोलताना ऐकले ते अगदी असंच म्हणतील की झालं मॅडमचं परत सुरू. पण खरंच वाईट वाटतं, पिढी वाया गेली वगैरे असं काही नाही हो, काही नाही. तुम्ही घडवाल तशी मुलं घडतील, म्हणून आपण आधी घडवायला शिकलं पाहिजे. आपण मुलांना जे संस्कार डोळ्यासमोर ठेवू तशीच मुलं वागणार आहेत. मान्य आहे आपल्या जबाबदाऱ्या थोड्या वाढल्यात आता पूर्वीपेक्षा की कमी झाल्यात मला माहित नाही, त्याबद्दल बोलणारी मी कुणी नाही. पण जग बदलतंय, त्यात आपल्याला त्यांच्याशी मॅचअप करताना दमछाक होतीये. आपलं बालपण वेगळं गेलंय, आपल्या मुलांचं बालपण वेगळं आहे. टेक्नॉलॉजी असेल, शाळा असेल, त्यांचे इतर काही गोष्टी असतील, काही गोष्टी आपल्या कल्पनेबाहेरच्या आहेत, आपल्याला समजत नाही. पण आपल्या वागणुकीतून आपण जितके चांगले संस्कार त्यांना देऊ शकतो किमान इतकं आपण करू शकतो. हल्लीच्या पालकांचं काय झालंय ना, मुलं शाळेत जातात की शिक्षक शिकवतील की, असं नसतं. फक्त 8 तास मुलं शाळेत असतात, 16 तास आपल्या हाताखाली असतात. त्यातले 10 तास जरी झोपले तरी 6 तास आपल्या हातात असतात. आपण मुलांना खरं खरं सांगा कितपत वेळ देतो. किती आया मुलांबरोबर 1 तास बसून पुस्तक वाचतात, रॅन्डम अभ्यास नाही, रॅन्डम पुस्तक वाचतात. किती आया आपल्या मुलांना गोष्टी सांगतात अकबर बिरबलच्या, ज्या आपण आपल्या लहानपणी वाचलेल्या ऐकलेल्या आहेत. किती वडील मुलांना 4 बाहेरच्या दुनियादारीच्या व्यावहारिक गोष्टी मुलांना बसून शांतपणे सांगतात, शिकवतात, त्यांच्या भाषेत समजेल असं. सगळीच जबाबदारी शिक्षकांची आहे का? आपलं काहीच नाही का? मग इथेच आपलं चुकतं. आणि मग आपण अगदी अख्ख्या पिढीला लेबल देऊन मोकळं की पिढी वाया गेलीये. का गेलीये? आपण कुठे कमी पडलो? आत्मपरीक्षण करा. कळकळीची विनंती आहे, मुलं खूप सुंदर घडतात, फक्त घडवा. मुलांना काही नको, तुमचा फक्त अनडिवायडेड वेळ पाहिजे. निम्म लक्ष टीव्ही कडे, निम्म लक्ष मोबाईल कडे, निम्म लक्ष पेपर मध्ये, त्यातला चतकोर भागच मुलांना, असं नकोय. तुमचे इतर गोष्टी मुलं बाहेर असतील, शाळेत असतील तेव्हा करा. पण जेव्हा मुलं समोर आहेत, अगदी पूर्ण नाही पण कमीत कमी थोडा वेळ पूर्णपणे तो काय सांगतोय बारकाईने ऐका. त्या बोललेल्या शब्दापेक्षा न बोललेल्या शब्दांमध्ये बरंच काही दडलेलं असतं. मग पुढे जाऊन मुलगा डिप्रेशन मध्ये गेला आणि मुलाला खूप त्रास झाला आणि हे तसं नसतं. तो सांगत असतो, तुम्ही ऐकायला शिका. ती सांगत असते, तुम्ही ऐकायला शिका. त्यांच्या वागण्यात झालेले छोटे छोटे बदल नोटीस करायला शिका. तो मुलगा आज शांत आहे, आज नेहमीसारखा जेवला नाही, आज नेहमीसारखा बोलला नाही. किती जण आज शाळेत तू काय केलं रे, आज तुझे कुठले नवीन मित्र जोडले गेले, कुठल्या नवीन मैत्रिणी जोडल्या गेल्या, आज तू कुठलं नवीन पुस्तक वाचलं, शाळेत काय शिकवलं सांग. तो आधीच शाळेत दमून आलाय, पुन्हा त्याला तेच रिपीट करायला कशाला लावता. हे लहान मुलांच्या बाबतीत झालं. मोठ्या मुलांच्या बाबतीत तर आपण संवादच बंद करतो. आलाय शाळेतून, ये खा, भूक लागली का, संपलं. आईचं कर्तव्य खायला घालणे, वडिलांचं कर्तव्य अभ्यास झाला का, अभ्यासाला बस. यापेक्षा इतर संवादच बंद झाले. त्यामुळे पालकांना, आणि पूर्वी कसं जॉईंट फॅमिलीज होत्या, आपण नाहीत, आपले मोठे दीर असतील, जाऊ असतील, आजी आजोबा, कुणी ना कुणी मुलांपर्यंत पोचत होतं, ते संवाद होत होते, मुलांना इमोशनल नर्चरिंग मिळत होतं. आता ते बंद झालंय. डिवायडेड फॅमिलीज झाल्या, आई वडील मुलं, फार तर एखादे काका काकू असतील तर, नाही तर आजी आजोबा. त्यामुळे बरीचशी जबाबदारी आपली वाढली आहे. आपल्या मुलांना संस्कार द्यायची, किमान तेवढं करा.
व्यासपीठावर सांगण्यासारखं बरंच आहे, पण मी म्हणलं तसं जाम कंटाळलेत सगळे. फक्त पालकांना कळकळीची विनंती, मुलांना वेळ द्या आणि मुलांशी संवाद साधा. आणि मुलांना आज एकदम स्टेज तोड परफॉर्मन्स झाला पाहिजे, कुणी जागेवरून हल्लं नाही पाहिजे, इतकं छान नाचायचंय सगळ्यांनी. ठीक, त्यासाठी तुम्हाला खूप खूप शुभेच्छा. माझे 2 शब्द संपवते आणि मला सहन केलं. खरंच भूक लागलेल्या वेळेत कुणी थोडं जरी बोललं तरी चिडचिड होते, त्याच्यामुळे तर सहन केलं. त्याबद्दल तुम्हा सर्वांचे खूप धन्यवाद. थँक्यू. विद्यार्थ्यांनो, नीट, जेई, सीईटी करायची आहे तर मग लातूर, पुणे, कोटा कशाला? आपल्या साताऱ्यात आहे रॉय सरांची नामांकित संस्था फोटॉन करिअर अकॅडमी. उच्च शिक्षणातील निर्णायक वळणावरील दीपस्तंभ अर्थात रॉय सरांची फोटॉन करिअर अकॅडमी. नीट, जेई, रेग्युलर रिपीटर बॅचेस, MST CET बॅचेस, 100% निकालाची परंपरा, सर्वोत्तम प्रदीर्घ अनुभवी IIT फॅकल्टी. तर मग गुणवत्तेची हमखास गॅरंटी. आजच आपला प्रवेश निश्चित करा. फोटॉन आहे तर शक्य आहे. संपर्क फोटॉन करिअर अकॅडमी, विसावा नाका, माने हॉस्पिटल शेजारी, सातारा. फोन 93 564 7200. आपल्या तालुक्यातील जिल्ह्यातील बातम्या सर्वप्रथम पाहण्यासाठी आजच सातारा न्यूजला YouTube चॅनलवर सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.